या आईस्क्रीममध्ये ना मिल्क आहे ना क्रीम, पण टेस्ट मार्केटपेक्षाही बेटर आहे. जर तुम्हाला लॅक्टोज इंटॉलरन्स असेल किंवा डेअरी प्रॉडक्ट डायजेस्ट होत नसतील, तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कम्प्लिटली डेअरी फ्री, लॅक्टोज फ्री आणि विगन फ्रेंडली. सर्वात आधी फ्रेश कोकोनट घेऊया. इथे मी 3 कोकोनट घेतले आहेत. आता हे कोकोनट फोडून घेऊया आणि त्यावरील ब्राऊन आउटर स्किन काढून टाकूया. कोकोनटचा जाडसर ग्रेट करून घेऊया. फ्रेश ग्रेटेड कोकोनटमुळे मिल्क अधिक थिक आणि रिच मिळतो. ग्रेटेड कोकोनट मिक्सर जारमध्ये घेऊया. थोडं पाणी ॲड करत छान स्मूथ ब्लेंड करून घेऊया. पाणी जास्त घालायचं नाही, कारण आपल्याला फुल फॅट थिक मिल्क हवं आहे. आता हे मिक्सचर क्लीन क्लोथ किंवा स्ट्रेनरमधून स्ट्रेन करून घेऊया, म्हणजे सगळं थिक मिल्क निघून येईल. हा पहिला एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच फुल फॅट कोकोनट मिल्क आहे. आता हे कोकोनट मिल्क 3 ते 4 तास फ्रीजमध्ये ठेवूया. काही वेळानंतर वर नॅचरल कोकोनट क्रीम तयार होईल आणि खाली कोकोनट मिल्क सेटल होईल. हे घरचे बनवलेले नारळाचे दूध पूर्णपणे डेअरी फ्री आहे आणि आईस्क्रीमसाठी उत्तम आहे. आता लॅक्टोज फ्री मिल्क घेऊया. हे पॅनमध्ये घालून फक्त हलकं गरम करून घेऊया. मी इथे अमूलचं लॅक्टोज फ्री मिल्क वापरलं आहे. मिल्क गरम होत असताना आपण कॉर्नफ्लोअर घेऊया आणि त्यात थोडंसं मिल्क ॲड करून स्मूथ स्लरी तयार करूया. मिल्क हलकं गरम झाल्यावर कॉर्नफ्लोअर स्लरी ॲड करूया आणि कंटिन्यू स्टर करूया. त्यामुळे मिक्सचर नाईस आणि क्रीमी थिक होईल, एकदम रबडीसारखं. 3 ते 4 तासांनी कोकोनट मिल्क फ्रीजमधून बाहेर काढूया. वर जी क्रीमची थिक लेअर तयार झाली आहे ती आपण आईस्क्रीमसाठी वापरणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान थिक कोकोनट क्रीम तयार झाली आहे. मिक्सर जारमध्ये कोकोनट क्रीम, शुगर पावडर आणि 2 स्मॉल बनाना घेऊया. हे सगळं स्मूथ आणि क्रीमी ब्लेंड करून घेऊया. आता त्यात आपलं थिक झालेलं कॉर्नफ्लोअर मिल्क मिक्सचर ॲड करूया. आणि शेवटी व्हॅनिला एसेन्स घालून एकदा नीट मिक्स करूया. आता हे मिक्सचर एक एअरटाईट ग्लास कंटेनरमध्ये ट्रान्सफर करूया आणि 4 तास फ्रीजरमध्ये ठेवूया. चार तासानंतर ते फ्रीजरमधून बाहेर काढूया आणि एका मोठ्या बोलमध्ये ट्रान्सफर करूया. आता ब्लेंडरने छान ब्लेंड करूया, ज्यामुळे आईस क्रिस्टल्स तुटतील आणि मिक्सचर स्मूथ बनेल. तुम्ही हे मिक्सरमध्येही ब्लेंड करू शकता. यानंतर आपल्या चॉईसप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. सगळं छान मिक्स करून पुन्हा ग्लास कंटेनरमध्ये ट्रान्सफर करूया आणि पुन्हा 4 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवूया. प्रोसेस थोडासा लांब आहे, पण टेस्ट इतका क्रीमी आणि डिलिशियस आहे. ही मेहनत पूर्णपणे वर्थ आहे आणि सर्वात महत्त्वाचं, हे हेल्थसाठी बेटर ऑप्शन आहे. आता 4 तासानंतर आईस्क्रीम फ्रीजरमधून बाहेर काढूया आणि बोलमध्ये सर्व करूया. तुम्ही बघू शकता, हे बघून अजिबात वाटत नाही की ही लॅक्टोज फ्री आईस्क्रीम आहे. किती क्रीमी आणि यमी दिसत आहे. वरून थोडे पिस्ता घालून गार्निश करूया. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता गिल्ट फ्री, डेअरी फ्री आईस्क्रीम एन्जॉय करू शकता. तुम्ही ही आईस्क्रीम नक्की ट्राय करून पहा आणि काहीही कन्फ्युजन असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. जर तुम्हाला ही डेअरी फ्री आईस्क्रीम आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका.